नांदेडमधील प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। तोंडाला रुमाल बांधून 3 इसम हातामध्ये तलवार घेऊन हल्ला करत होते, पण सुदैवाने उमेदवाराचा पती या हल्ल्यामधून बचावलेला आहे। या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस करतायत। अगदी 2 दिवसांनी गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। पडून मी अशी खुर्ची आडवी केली। मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं। त्यांच्या चप्पल बुट इथं पडलं। कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब। सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायले। कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषण ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले। कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे। आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या।